राम मंदिरातील दान चोरी विरोधात ठाकरेंच्या पक्षाचं उद्या नागपुरात रामरक्षा आंदोलन। मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांना ठाकरेंच्या पक्षाकडून निमंत्रण। भाजपला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, बावनकुळेंचा टोला। राम रक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्ष रक्षा करत आहे। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर भाजप नेत्या नवनीत राणांची घणाघाती टीका। जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा केल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। 3 इडियट्स मधील रॅन्चो आणि सोनम वांगचुक यांचा काहीही संबंध नाही। चित्रपटाच्या वेळी आम्हाला ते माहितीही नव्हते। लंडनमधील एका कार्यक्रमात आमिर खानचं स्पष्टीकरण। चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा मोठा स्फोट। परिसरातील इमारती, वाहनांच्या काचा फुटल्या। टँकर चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी। रत्नागिरीच्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये दरड कोसळून वाहतूक ठप्प। एसटी अडकल्यानं विद्यार्थी प्रवाशांची गैरसोय। सातारा रत्नागिरीचा संपर्क तुटला। कल्याण आणि डोंबिवली शहराची बत्ती गुल। अतिउच्च दाब वाहिनी ट्रिप झाल्यानं वीज पुरवठा खंडित। महापारेषणकडून युद्ध पातळीवर काम सुरू। अत्याचार पीडित मुलीच्या न्याय हक्कांसाठी उद्या वर्धा बंद। सामाजिक संघटनांकडून उद्या वर्धा बंदचं आवाहन। नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। इच्छामरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय। लिव्हिंग विलनुसार उपचार थांबवण्यासाठी 2 समित्यांची स्थापना। कॉमन कॉज खटल्यांमध्ये रुग्णांवरील उपचार थांबवण्यासाठी मिळणार मुभा। आणि मुंबईमध्ये DRIची मोठी कारवाई। विमानतळावर सोनं तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त। 7.49 कोटींच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश। 6 जणांना अटक। एखाद्या शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली किंवा पावसामध्ये लोकांचे प्रचंड हाल झाले तर ठेकेदारांना जबाबदार धरलं जातं। मात्र नाशकात याच्या बरोबर उलटं घडलंय। नाशिककरांना खड्ड्यात घालणाऱ्या ठेकेदारांना दंड ठोठावण्याऐवजी त्यांना थेट 250 कोटींची खिरापत वाटली जाणार होती। त्यासाठी प्रशासनाने स्टार रेटचं बुजगावणं उभं केलं होतं। मात्र न्यूज 18 मराठीने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर हा स्टार रेटचा विषय मागे घेतला गेलाय। त्यामुळे न्यूज 18 मराठीची बातमी पक्की आणि इम्पॅक्ट नक्की या उक्तीचा पुन्हा प्रत्यय आलाय। नुकत्याच पडलेल्या पावसात नाशिकच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं। रस्तोरस्ती खड्ड्यांचं राज्य आणि डबक्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं। याबाबत खरं तर कंत्राटदारांना दंड ठोठावण्याची किंवा त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची गरज होती। मात्र महापालिका प्रशासनाने स्टार रेट देत कंत्राटदारांचं उखळ पांढरं करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याविरोधात न्यूज 18 मराठीने सातत्याने आवाज उठवला आणि त्यावरनं महानगरपालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली। युद्धजन्य परिस्थितीचं बुजगावणं उभं करत ठेकेदारांच्या घशात तब्बल 250 कोटी रुपये उतरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता। त्याविरोधात सत्ताधाऱ्यांनीही आंदोलन करत घरचा आहेर दिला। प्रशासनाने कंत्राटदारांचा नियमबाह्य पद्धतीने फायदा करणारा हा निर्णय महासभेवर आणला नाही। उलट तो स्थायी समितीत जादा विषयात मंजूर करण्यात आला होता। मात्र न्यूज 18 मराठीने हा सगळा प्रकार उजेडात आणल्यानं त्याचे पडसाद महासभेतही उमटले। आज जे चाललंय हे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार दोघां मिळून लुटण्याचं काम चालू आहे। मी एकच प्रश्न विचारला, आता त्याला तो विरोध आहे, ते आज स्थगित ठेवलंय किंवा तो विषय बिन जरी दिला असेल, पण याच्यात जो भ्रष्टाचार झाला, जो भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न होता, याच्यानंतर या स्टार रेटच्या माध्यमातून ही महापालिका लुटली जाणार होती। हजारो कोटी रुपये या ठिकाणून लुटले जाणार होते। महापौरांनी सांगितलं की आम्ही सुधारित पुन्हा पुढच्या विशेष महासभेवरती ठेवू। म्हणजे सत्ताधारी असेल, विरोधक असेल, सगळ्यांचा या स्टार रेटला विरोध आहे। कारण याच्यामध्ये खूप आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाली आहे। इथं नगरसेवकांना एक 5 लाख रुपयाची फाईल बनवायला देखील महापालिकेत पैसे नसतात आणि स्टार रेटचा एवढा हट्ट का? आम्ही महापौरांना भेटणार आहोत आणि आयुक्तांना भेटणार आहोत का जर तुम्ही हे सुधारित डॉकेट पुन्हा महासभेवर ठेवलं तर निश्चित आम्ही आंदोलन करू, आम्ही कोर्टात जाऊ।
यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूया. इच्छामरणाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या रुग्णांसाठी सरकारचा एक सर्वात मोठा निर्णय समोर आलाय. दिल्लीतील हरीश राणा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता निर्णय केलेला आहे. लिव्हिंग विलनुसार उपचार थांबवण्यासाठी 2 समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्राथमिक वैद्यकीय समिती आणि द्वितीय वैद्यकीय समितीची रचना निश्चित करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक असतील आणि प्राथमिक वैद्यकीय समितीचे अध्यक्ष असतील, तर जिल्हा शल्य चिकित्सक असतील आणि द्वितीय वैद्यकीय समितीचे अध्यक्ष. कॉमन कॉज खटल्यांमध्ये रुग्णांवरील उपचार थांबवण्यासाठी परवानगी मिळणार आहे. समितीमधील सदस्यांना पॅनलद्वारे निर्णय घेण्याचे अधिकार असतील आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा शासन निर्णय समोर आलेला आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. आकाशातून दिसणारा भगव्याचा अथांग सागर, धुळीतून उमटणारी भक्तीची लय आणि विठ्ठल नामाच्या गजरात पुढे सरकणारी महाराष्ट्राची अखंड परंपरा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पंढरपूरच्या दिशेनं अविरत मार्गक्रमण करतायत. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी चालत आहेत आणि या भक्तिमय प्रवासातील सर्वात थरारक क्षण म्हणजे रिंगण सोहळा. मानाच्या अश्वाची दौड सुरू होताच टाळ मृदुंगाचा निनाद दुमदुमतो, भगव्या पताका फडकू लागतात आणि संपूर्ण वातावरण हरिनामानं भारून जातं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडीत पार पडलं. हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रिंगणानंतर अश्वाच्या पायाची धूळ भाळी लावण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. मराठवाड्यातील सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खंडेश्वरी वाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भगवे ध्वज, टाळ आणि विणेच्या गजरात विठ्ठल नामाचा अखंड जयघोष करण्यात आला. आषाढी वारीतील सर्वात आकर्षणाचा आणि तितकाच आध्यात्मिक महत्त्व असलेला सोहळा म्हणजे उभे रिंगण. या रिंगण सोहळ्यामागील परंपरा आणि अध्यात्म अधोरेखित झालं. दरम्यान मोठ्या संख्येने वारकरी उत्साहात यात सहभागी झाले होते. उभं रिंगण इथे पार पडलेलं आहे. या रिंगण सोहळ्याला मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते आणि भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला. मानाच्या अश्वाची पूजा करताना इथे वारकरी आपण पाहतोय. माऊलींच्या अश्वदौडीनं या रिंगणामध्ये एकच जल्लोष झाला आणि यावेळी संपूर्ण परिसर भक्ती वातावरणात दुमदुमून उठला होता आणि वारकऱ्यांची गर्दी देखील या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो. या रिंगण सोहळ्याला असं आध्यात्मिक महत्त्व आहे आणि हाच सोहळा साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी इथे जमले होते. हा रिंगण सोहळा इथे पार पडलेला आहे. अश्वघोड दौडीनं रिंगणामध्ये एकच जल्लोष झाला आणि भगवे ध्वज इथे फडकवत कशा प्रकारे वातावरण अगदी भक्तिमय झालेलं होतं या दृश्यांमध्ये आपण अनुभवू शकतो आणि मोठ्या संख्येनं देखील इथे वारकरी आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. माऊलींचा हा उभं रिंगण सोहळा ब्रेकनंतर बातमीपत्रात स्वागत. नवी मुंबईतून एक मोठी बातमी सध्या समोर येते आहे. हावरे प्रॉपर्टीज कंपनीला सायबर चोरट्यांनी 30 लाखांचा गंडा घातलाय. संचालकाच्या व्हॉट्सॲप डीपीचा वापर करून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केल्याचं कळत आहे. नवी मुंबईतील नामांकित आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांचे सुपुत्र तसेच हावरे प्रॉपर्टीजचे संचालक अमर हावरे यांच्या नावाचा आणि त्यांच्या व्हॉट्सॲप डीपीचा गैरवापर करून कंपनीची तब्बल 30 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार सध्या उघडकीस आलाय. या प्रकरणामध्ये वाशी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवातही केली आहे.
यानंतर पुढची बातमी बघूया. मुंबई चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा मोठा स्फोट झालेला आहे. परिसरातील इमारती, वाहनांच्या काचा फुटल्या इतका भीषण हा स्फोट झाला. टँकर चालकाचा मृत्यू झालाय तर 2 जण यात जखमी झाले आहेत.